देवीच्या कृपेनं मला 2 जुळी मुलं झाली, जगन्नाथ आणि जगदंबा. आणि आता हा मद म्हणजे अहंकार. माझ्या समोर असं मान वर करून बोलायचं धाडस आतापर्यंत कोणाचं झालं नव्हतं. तू ते केलंयस, आवडलंय मला. पण तुझं बोलणं जर माझ्या फायद्याचं नसेल तर याच्या नावाचा कुंकू लावायला तुझ्या धडावर शिर राहणार नाही, हे लक्षात ठेव. बोल, काय म्हणणं आहे तुझं? मी आणि आमचे हे आम्ही तुमच्या सेवेत यायची विनंती करायला आलोय. मी म्हणेन त्याला माझा गुलाम बनवू शकतो. तुम्हाला दोघांनाही मी बनवेलच. तुम्ही स्वतःच त्याचा सौदा माझ्याशी कसा करताय? तसं नाही मधराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गुलाम नाही, सेवक नाही. तसं चाकरी करणारच तुमची, पर तुमचं कानानं डोळं बनून समध्या गावात वावरणार. ते तुम्ही गावात नवीन हायसा, तुम्हाला या गावावर राज्य करायचं आहे, करा की. पर त्यासाठी तुम्हाला समध्या गावातली बित्तम बातमी लागल ना व, ती पुरवायचं काम आम्ही करतो. असा डाव आहे होय तुझा? पण हा सौदा माझ्या फायद्याचा आहे असं वाटतं तुला? ठीक आहे, गावातली प्रत्येक खबर माझ्यापर्यंत देणारी माणसं हवीच आहेत मला. तुम्हाला सेवेत ठेवतो मी. धूर्त आहेस तू, आवडलंय मला. पण एक छोटीशी चूक जरी झाली ना तर ही तलवार कधी गळ्याच्या आरपार जाईल तुला कळणार पण नाही, हे लक्षात ठेव. पण आता ह्या चौथ्या रिपूला हरवण्याचा मार्ग काय? देवी, तुम्हाला तुळजाईची शक्ती प्राप्त झाली आहे. तुम्ही त्या असुर मदराजावर थेट हल्ला करून त्याचा नाश का करत नाही? तो असुर नाहीये नंदी महाराज, तो रिपू आहे. तुळजाई मला म्हणाली होती की हा सगळा आदिशक्तीच्या योजनेचा भाग आहे. योग्य वेळ आल्याशिवाय त्याचा अंत होऊ शकत नाही. तुळजाईनेच मला सगळं समजवलं होतं. हे षड्रिपू आहेत जगदंबा. षड्रिपू म्हणजे 6 घातक विकार. त्यांना मूर्त रूप देऊन असुरांनी अतिशय घातक शस्त्र निर्माण केले. आधीच्या सगळ्या रिपूंनी त्यांची मर्यादा ओलांडली, त्यामुळेच त्यांचा नाश झाला. मत सुद्धा हेच करेल. आपण वाट बघायला हवी. पण देवी, हा रिपू जरा जास्तच आक्रमक दिसतोय. हो, आधी फक्त माझ्यावर हल्ले झाले होते, आता हा रिपू सगळ्या गावावर हल्ला करतोय. लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. तो मार्ग काय असणार आहे? आता तो आज काय काय खेळतोय त्याच्यावरच सगळे ठरेल. पण पुढचं सगळं सोपं नसणार आहे. खरंय देवी, तुम्ही या आधीच्या 3ही रिपूंचा नाश केला असल्यामुळं तो महिषासूर चौताळला असणार. त्यानं यावेळी मांडलेला डाव नक्कीच भयावह असणार. दिवे, डोक्यावर कर्ज होतं, काय करावं कळत नव्हतं, म्हणून तो खेळ खेळायला तयार झालो. पण आता भीती वाटते ग. माझं कुटुंब, मला काय झालं तर त्यांचं पुढे कसं होणार? अहो समजा चांगलं होणार. सुंदराबाई, तुम्ही? अवय भाऊजी, मी. अहो तुमच्या मनात काय खळबळ चाललीये कळते की मला. लय वाईट झालं. एक सांगू का? अहो तुम्ही काळजी करू नका, समजा ठीक होणार. अहो पण कसं ठीक होईल?
काही मार्गच दिसणं झालाय मला. अहो मार्ग हाय की. तुम्हाला काहीतरी खेळ खेळायला सांगितलाय ना त्या मध्यराजनं. होय, पण काय खेळ आहे, कसला खेळ आहे, काय बी कळना झालंय. होकार देऊन बसलोय खरा, पण त्या खेळात अहो तुम्हीच जिंकणार खरंच. अहो मला माहिती आहे तो खेळ. कसं काय? आमचे हे त्या असुरांच्या कैदेत होते की नाही, तेव्हा लई लोक हाच खेळ खेळायचे. त्यात जिंकायचे आणि त्यांना मुक्त केलं जायचं. अहो पण मेंगाचे तर म्हणत होता त्या खेळात कुणीच जिंकलं नाही म्हणून. अहो त्यांचं कुठे ऐकताय हा? ते कसल्या परिस्थितीत आले होते बघितलं नव्हतं तुम्ही? त्या धुंदीत काय बोलत होते त्यांचं त्यांना बी कळत नव्हतं. अहो मी सांगते ना, ते हाच खेळ खेळून मुक्त झालेत आणि घरी आलेत. नाही हो बहिणी, मेंगाचे वेगळंच काहीतरी सांगत होता, आठवतंय मला. अहो आता उपाशी तापाशी माणूस काय बी बडबडत असतोय हो. आता ते किती खरं मानायचं सांगा बरं. अहो नंतर शांत झाल्यावर त्यांनी समद मला सांगितलं, अहो भाऊजी आणि तेच खरं हाय. अहो भाऊजी तुम्ही तो खेळ खेळाच, नाही जिंकलात तर सुंदरा नाव लावणार नाही म्या. काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो. त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते तुम्ही तो खेळ खेळाच. फसला ग फसला. याची मान आता त्या मदराजाच्या तावडीत आणि आम्ही त्याच्या मर्जीत. कवडी हो, देवी आईचा आशीर्वाद आहे हा. ही कवडी तुझं आणि तुझ्या बाबांचं रक्षण करेल. माले, अगं काय करतेस? कवडी कशा पाय हातावर बांधतेस? ही कवडी मला जगदंबाने दिली. मला म्हणाले ही कवडी असली की देवी आई माझं रक्षण करेल. असं? जगदंबा नेहमी खरंच बोलते. बर बर, आणि इकडे बांधते. तुळजाई कायम आमच्या पाठीशी राह. माझ्या बाबांना आणि आम्हाला वाचव. आज सगळ्यांसमोर निवाडा करेन असं मी म्हटलं होतं. तुमच्याच गावातल्या एका पोरीनं मला सुचवलं की सगळं कायद्यानं आणि नियमानं झालं पाहिजे, आणि हे मला पटलं. तेव्हा आपण एक साधा सरळ खेळ खेळून याचा निवाडा करणार आहोत. या खेळात जर हा लोहार जिंकला तर त्याचं सगळं कर्ज माफ. पण जर का तो हरला तर त्यानं माझा गुलाम बनून राहायचं. या बाबतीतला निर्णय फक्त आणि फक्त हाच माणूस घेईल. बोल रे, आहेस का तयार? काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो. त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते तुम्ही तो खेळ खेळाच. हो, तयार आहे मी. शाबास. मग आता सगळं नियमाप्रमाणे होणार. खेळ अगदी सोपा आहे, तू जिंकशीलच.
हाच आहे आपला खेळ. तुमचं नशीब ठरवणारा खेळ. आई राजा धाव, माझ्या बाबांना वाचव. देती माता, मला आपलं सहाय्य हवंय. आपल्या या मायावी दर्पणात पाहण्याची उत्सुकता लागली आहे मला. अरे हो हो महिषा, आज झालंय काय तुला? एवढा उतावीळ कशासाठी झालायस? देती माता, तुळजाच्या अंताची सुरुवात होते. मदराजानं आपला निर्णायक खेळ मांडलाय भिंगार गावात. ही तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. थांब, तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल. भिंगार गावात काय चाललंय ते सांग. हा माणूस कोण आहे?